हा, तिळवा हो का ग? काय असते ते? अगं बाई, तुझी पहिली तीळ संक्रांत नाही आहे का? मग तिळवा घेऊन येतो ना आम्ही. तुझ्या घरी नाही आहे का? तुमच्याकडे करत नाहीत का ते? काय माहिती नाही, आमच्या तिथं काही चर्चा नाही. नाही, मला नाही माहिती. बरं, मी आणते सगळं. हे बा, आम्ही 19 नाही तर 18-19 तारखेला येतो. जसं मी तुला सांगतो साधील्या दिवशी. आता मावशीचं काही होते काही नाही. शांता मावशी म्हणे मी सांगतो म्हणे तिच्या घरी काही धामधूम चालू आहे कामाची, तर तिला घेऊन येतो ना, बरं वाटते जरा. आणि लागे मोठी आई मी, लागे मावशी. आम्ही आता सासूचे पाय धुवा लागते ना बाई, पहिली संक्रांत आहे ना. तर सांगतो तर सासून तसं तसं मी फोन करतोच त्याइले. हो का? मग तू मावशी मोठी आई येशील का? हो का? बरं, ये ना मग. मग म्हणजे तू काय काय आणतं मग? मी सगळंच आणतो. गंगाळ आण लागते, सतरंजी आण लागते, तिळगुळाचे लाडू आण लागतात. आता सासूसाठी चांदीचं डाबला आणा लागते, नाही तर वाटी आणि पाहिजे खरी चांदीची वस्तू. तर मावशी घेतो म्हणते, चांदीची कुयरी घेतलीत मावशीनं तर सासूसाठी. ते कायसाठी? आवा कुंकाचं असते ना ते. हाव का बाई? मग का बाई, म्हणजे मग तुम्ही मुक्कामी असाल का? हो, आता पहा बाई, तुम्ही बनसात राहता राहू तर आम्ही काय सकाळी येऊन संध्याकाळी चालू जाऊ. नाही हो, तसं नाही म्हणत ना, आम्ही असं विचारलं फक्त. बाई मग आता कसं, आता उशीर झाला पशीर झाला तर राहू, आणि झालं सकाळ दिवसात तर एका दिवसात येऊ. आता तेच काय पाहिजे ना. मग आता मी सांगतोच ना, पहिलं सासूला फोन करतो ना. हाव कर ना. हाव आई, हा बाय, मला सासूला आणशीन तेच आईली आणजो, आणा लागेल ना तुले. नाही हो, त्याला नाही, ते माझ्या बहीण आहेत. इनीचे पाय धुत असतात बाई, ते माझी बहीण येते ना. त्यानं मोहिनीची आई म्हणजे माझी बहीणच. तो आई येते की नाही, असं असते. त्याला नाही आणलं लागत, त्याला वाना आणीन ना मी काही. पाय द्यायचे नसतात धुवा लागत, ती माझी बहीणच आहे. इनीचे धुवा लागत असतात, म्हणजे तो सासूचे धुवा लागतात. आणि तुमच्या वाळ्यातले अजून कोण जमा करते, तो सासू काही असलं नसलं त्याचे पण अंदागिन येतात का? काय माहित नाही, मला काहीच माहित नाही. हे मला कार्यक्रमच माझ्या डोक्यातच नव्हतं हा तिळवा. मग मी विचारतो मग मम्मीले. हा, तसं काही म्हणू नको. आता कसं मोहिनीचे शेवटचे दिवस आहेत, कसं जास्त गोंधळ काही करू नको. पण मी येतो बाई. सकाळी असं होईन माय, आलीच नाही तुम्ही माय पाय धुवाले. ये नाही का बरी मी मला आणतो सारं आणि आम्ही आमचं करतो आणि येतोय वापस. हा हा, ये ना ये ना. आई मग मला साडी आणशील का? हो, मग काय तर तुले तर सासूले सगळं तुले जोडवे घेतले मस्त चांदीचे, लागे साडी, तांब्याचं गंगाळ, सतरंजी, लय मोठं सामान जमा केलं बाई. काल गेलती तुझ्या बाबा मी, काल दिवसभर आम्ही ते सामानच घेतलं. हा ग काय वा. हे बाय, कोणत्या रंगाची साडी घेतली, मला चांगली घेतली ना. हे बाय, येत आता त्याच्या मॅचिंग बांगड्या आणजो. इकडे माझं काय बरं ठेव, मी आईला विचारतो ना, मम्मीला सांगतो ना, तू येऊन राहिली म्हणून तिळवाचा कार्यक्रम. मी मम्मीला म्हणतो ना काय करायला लागते, तर मला माहितच नाही बिचारी. आपल्याकडे वस्ती आहे ना. हो हो, ते याच्यावर चालते आहे ना. आमच्याकडे काही गोष्टच नाही, बाहेर डोक्यात नाही बिचारी काही. नशीन बाई तिकडे पद्धत, मग म्हणून तसं असून काही म्हटलं नाही. पण जाऊ दे, तू काही म्हणू नको, फक्त एवढं सांग माझ्या येते. नाही तर मीच फोन लावतो, राहू दे. मीच सांगतो पहिले, मग तू सांगजो. नाही तर असं होईन, पोरीला सांगितलं मला सांगितलंच नाही. राहू दे, मीच बोलतो पहिले, तर सासू सांगत मग तू बोलजो. नाही तर जाय, आज फोन घेऊन जाय ना. जाय म्हणा, आई बोलते, जाय. हो चालते चालते, थांब मग चालूच ठेव. तिडवा आई काय करत असता तू आई मग? लयच हौशी आहे माई पोरगी, लयच हौशी आहे. मम्मी, आईचा फोन आहे. हे माय तर आई दे ना, काय म्हणतात बाई. दे. हा हॅलो. हा बाई. म्हटलं येईन बाई, तिळगुळ घ्या आणि गोळ गोळ बोला. संक्रांतीच्या लय मोठ्या शुभेच्छा. खाल्लं का तिळगुळ? ओ माय बाई, तिळगुळ तर माय बाई सकाळूनच झालं खाणं. तुमचं झालं सगळे गुगळे पूजन झालं का? हो झालं ना. म्हटलं इन बाई, आम्ही येतो म्हटलं पराच्या दिवशी. म्हणजे जसं बुधवारी नाही तर गुरुवारी येऊ म्हटलं आम्ही. म्हणजे बाई ती संक्रांतसाठी का? हो. म्हटलं तुमचे पाय धुवायचा कार्यक्रम होते, तिळगुळ घेऊन येतो तुम्हाला. आणि रश्मीचाही पहिला संक्रांत आहे तर तिचाही तिळवा घेऊन येतो म्हटलं. हा मग काय तर या ना माय, या, तुमचं स्वागतच आहे. मी आताच म्हटलं मोहिनीले, म्हटलं हिची पहिली ती संक्रांत आहे तर तिळवा करायला लागेल ना म्हटलं. तर आता बा घंटाभर झाले आमचं बोलणं झालं. हो या ना, मग तुम्ही आला तर साजरा दिसते माय. बरं, तुमच्या घरचंही असते ना माय, ते प्रथा आहेत त्या, तर जसं प्रथेनुसार. हो बाई, तेच म्हटलं म्हटलं बाई संग बोलून घ्या एकदा. नाही बाई, मग काय तर या स्वागतच आहे तुमचं. बरं बाई, किती जण सांग तुम्ही, म्हणजे जसं आम्हाला आमच्या सहित राहिले बरं होते बाई. हे बा, मी माई बहीण आणि लागे माई जेठानी, आम्ही 3 जणी येऊ. असं बरं या ना, या. हो. आणि हे बाई, मुक्कामीचे जा, एका दिवसात होत नाही येणं दबा जाणं. साजऱ्या निसंतानी नाही जा मुक्कामी. हो माय बाई, मुक्कामाचं काही सांगत नाही बाई, मी काही हो म्हणत नाही. हे बा, मा बहीणच्या घरी पंचायतच आहे, लागे माझ्या जेठानीच्या घरी नाही का बरी हाय सून आहे त्याच्या घरी. पण आता माई घरचं तुम्हाला माहित आहे.
मी तिकडे आली की बॉय एकटाच राहते इकडे. त्याच्यानं आता आमची सुनबाई येतात की नाही ते काही नक्की नाही भैया. जसं तिनं हो म्हणलं ना तर मग मी रश्मीला सांगेन ना ती येईन म्हणून. कारण तिचं कसं आहे बाई लेकरायला सुट्ट्या असल्या ते येते नाही तर काही येत नाही. सांग ना ते खरं. तुमच्यापासून काय लपवा आता. तुम्हाला माहित आहे. त्याच्यानं तिचं चालू आहे मागं पुढे. हो नाही मी म्हणलं बाई चालू जर ठरलं तर मला सांगजो माय मी सांगेन त्याला. तसे आम्ही तिघी जणी पक्के हा बाई. आम्ही तिघी येऊ. माय सुनीचं वक्त अर्धा आली तर येईन, नाही आली तर नाही येईन. मग ते काय ये ना मग त्याच काही नाही. हा मी तर म्हणतो आणा ना तिले घर दिसते ननचं का घर पाहून नाही का तिले. लेकराईले घेऊन ये म्हणा. लेकराईची राहायची पंचायत असेल तर एका 2 दिवसाची शाळा इकडे का तिकडे कायच होते. उली तर आहेत लेकरं. लेकराईले का आताच्या घरी जा नाही वाटत काय. लेकराईले जा वाटते पण लेकराच्या मायले नाही या वाटलं तर मग असं आहे ना बाई. आता काय सांगता जाऊ द्या. झाल्या माय पूर्णच्या पोया खाऊन झाल्या का लागे. मग तो राहिलं माहिती आता बाय सकवून केलं ते गायचे निवत केले अमक डमक सारं झालं. पूजा पाती झाली आणि लागे दायगी वाटली आता पूर्णाची. आता आम्ही तू बोलतो की 2 पोया केले की ते जेवतात मी जेवतो. सकवून संध्याकाळी पचतही नाही बाई. ही बोलतो आहे ना की सकवून करून ठेवा संध्याकाळी खा पचत नाही. त्याच्यानं ते गरमच करतो. मग आता उलचक अर्धी वाटी डाळ टाकली बाई. सांगा आता ते शिजत नाही त्या कुकरात ढंगाची. पण ते करावं तर किती करा दोघांसाठी. पण करावं नाही तर चांगलं नाही वाटत. असं ते सण आहे माणूस खाते तर केल्याशिवाय राहत तिथं नाही. हो बाई ते तर आहेच. आमच्या घरी लय गोंधळ आहे माय. आमचा काय खटलाच आहे. चालतेच आहे आमचं संध्याकाळी लोक. सकाळचं झालं यायचे नाश्ते पाणी आता करतात वजे. बरं बाई मग ह्या पा मग पराच्या दिवस ठरवतो. हो बाई चालते. हो बरं मा ऐकून बी तुम्हाला संक्रांतीच्या लय मोठ्या शुभेच्छा. भावाला सांगा म्हणा इन बाईनं म्हटलं म्हणा तिळगुळ घ्या गोड बोला ई बाई बुवा. माय बाई इवायला फोन करून सांगा ना जी. माझ्याजवळ काय नाही निरोप देता. डायरेक्ट फोन लावा ना इवायले. हो माय बाई नाही माय तुमच्या जवळ देतो माय निरोप तेवढा पोचता कर जा मा भावाजवळ. मी नाही लावत घेत माय डायरेक्ट फोन घेईन माय मला सरब लागते माय बाई. काय हो पण वाटते म्हणाले असं वाटते. आता लोक असं वाटते की जाऊ दे माय सून आली की अमक करीन सून आली की ढमक करीन. पहा ना आता काका एवढे काका हे आहे का. मी तर म्हणते हे बा लेकरं जरशी मोठे होऊ द्या आणि आपल्या जरशी दिवस म्हातारा होऊ द्या. आपण खाटल्यावर पडलं ना तरी हे येणार नाही. म्हणून माय लेकरायची शाळाच आहे. माय लेकरायची 10वी आहे 12वी आहे. मग तर माय बाई मग पाडते का माहिती शाळा आपल्यासाठी. आता टिस्टीस भर हाकता येत नाही ना मुत्ता येत नाही लेकरायले तरी शाळा आहे त्याची ट्युशन आहे त्याची शाळा आहे त्याची करते निरा. आले 2 दिवसासाठी तर काय होते अशी करते निरा. बरं जाऊ दे. शिकलेले लोक आहेत ते शिकेल आहे ते पोरगी तिला शाळेचं अभ्यासाचं महत्व आहे म्हणून ते लेकरायला शिका म्हणते. बरोबर आहे ना मग तिचं अति येऊन काय लेकरं फालतू उन्हाळ्या करतात अभ्यास करत नाहीत काही नाही. ते त्याचं मन बिचकते द्यायचं ते इकडे आलं की त्याचं मन इकडेच रमते. मग ते बरोबर आहे. ते एकदा गुतले अभ्यासात की गुतले त्याचं इकडे आले की फालतू मग लेकरं अजून तिकडे जायला हे करतात. जाऊ दे बरं आहे. तू शांताला घेऊन जा ना. शांताला तर नेऊनच राहिली मी. मोठ्या बाईला फोन केला मी मोठ्या बाई येतो म्हणत लागे शांता नाही. पण आता आहे ना भाऊजय. पण भाऊजय तो अशी माय बाई की आता काय हुंकत नाही ननदली. आली आता आमच्या संग तर साजरा नाही लागत काय. पण फोन केला तर म्हणते माझ्या पोरांची ट्युशन आहे ना शाळा आहे ना. मी म्हणलं बाई एका दिवसाची शाळा गेली तर जाऊ दे म्हणजे शाळा जाऊ देऊ ट्युशन जाऊ देऊ केवढाली फी भरा लागते नसं करावं लागते. मला 17-17 सुनावत बसते. मी म्हणलं बाई राहू दे काही येऊ नको. काय करता मग आता. येत होती साजरी ती नाही तिकडे ते पॅकिंग करता येते अमक येते ढमक येते. लोकांच्या घरी स्वतःच्या घरी काहीच नाही करत. मारे तिकडे लागे त्या तिच्या कोणाच्या मैत्रिणीचं का काय तिळवा केलं तर दाखवे ना खिकी करू पाकाचं पॅकिंग केलं मी पाकाचं पॅकिंग केलं मी करी. आता स्वतःच्या ननदच्या बाबतीत करायला काय होते तिले रोग येते तिले. लोकांच्या पुढे भल्लेत दाखवते खिडक्यात पण स्वतःच्या घरी काही नाही करत. लागे बावली काय केली ती तिळगुडाची मायबाई लागे फोटो दाखवे सारायला दिवायच्या बाबतीत तुम्हाला नाही माहित. आम्ही बाया बसला होतो लागे सरायला दाखवे पाहणं मी कसं केलं पाहणं मी कसं केलं. आता तिला म्हटलं यावं कर म्हटलं रश्मीच्या घरी नेऊ म्हटलं आपण साजरा दिसते. तर तिला वेळच नाही बापा. आता काही टेन्शन आहे का काय घ्यायला लागते सांग. इकत सगळं भेटते दुनिया इकत भेटते. कोणती बावलीन कायचं काय कायले पाहिजे ते असते का काही सांग. चल झालं का तो धंदा पाणी. चल आपण सबन घेऊन येऊ. पैसा फेकला सबन भेटते. तू काय डोकं खातो. पैसा टाकला की पाणी भेटा येते. तू काय फालतू ते सुनीच्या नांदी लागून राहिली. चल तुला काय इकत घ्यायचं आहे दे ने तिच्या घरी सबन इकत भेटते. फालतू डोकं खात राहते. ती नाही आली हे नाही आली नाही ना. ती शिकेल पोरगी आहे आपल्यासारखी एवढा नाही आहे का शाळा पाळणार आहे का ते. तुला काय शाळेचं महत्व. हल्ली मोठी म्हणजे एका दिवसाची 2 दिवसाची शाळा असं थोडा पैसा नाही भरला का थोडी फी आहे का शाळेची तुला काय आहे. चल तुला काय इकत घ्यायचं आहे ते मी इकत घेऊन देतो. इकत तर मी दोन्ही घेतो पण तिचं काहीच कर्तव्य नाही का. आता तशी करते तर आपल्या मागं काय हुंगते का आपल्या पोरीले. आपला नंदी बैल तर काही कामाचाच नाही. जिकडे गेला तिकडेच मान डोलते. त्यानं जमतलं खडसावून चालू जास्त लागते मा बहीणच्या घरी तर त्याची काय हिंमत येणार नाही. पण हाच आपला हाच अति पाणी मुरते ना.
आपलंच नाही नाणं, आपलंच नाणं खोटं, लोकायला काय म्हणून फायदा. जाऊ द्या, चला. हे पा तिच्या सासूले चांदीची वाटी, चांदीचा ताट घेतो. हा अन लागे एक करंडा घेतो म्हणलं चांदीचा. हा त्या मोहिनीसाठी एक करंडा घेतो चांदीचा. तिले बाण देता येत नाही ओटी, तसं ओटी तिचं सारं ओटी मोकळी झाली म्हणा तिची. साडी नेसवली तिला एका बरी. तर चालते. तिच्या सासूंचं म्हटलं भरात भरीन, नाही तर तसंच तिच्या हातात देऊन दे. हा आणि आपल्या रश्मीसाठी घेतो म्हणलं हा चांदीचाच करंडा आणि जोडवे. तिला म्हटलं नाही जोडवे घेतले, म्हटलं बाई तुला हातात जाय खुश झाली तर मग जोडव्याचा जोड घेऊन देतो. हा तसं नाही घेतला असता तिला तसंच म्हटलं बाई जोडव्याचा जोड घेतला, तुला साडी घेतली तर हो काय हरकी तर लयच आहे. तर साडी घेऊ तिले आणि लागे जोडव्याचा जोड घेऊन एक करंडा दे चांदीचा. हा असं द्या म्हटलं घेऊन. जरसं खर्चाचंच काम आहे हे, पण कुठे कुठे खर्च करायला लागते. होऊ दे, खर्चाचं नको टेन्शन घेऊ तू. नाही सगळं मी काय काय लागते ते चल मग मा सगळं. एवढं मला आणता येणार नाही. तू सगळं असली तर बरं राहते ते. मग काय हे आणलं ते नाही आणलं ते आणलं हे नाही आणलं कसं ते कोण काय ती म्हणस ना तू काल झालं का ते कॅन्सल, ते करंटा घेतलं की झालं का मग? ओ माय नाही ना माय, ते पाय धुवायला असते ना माय. तो पितायचं आपलं तांब्याचं गंगा आहे आणि ते सतरंजी एक ते पितायचाच गडवा त्याच्यात. ते घ्यायला लागते तिच्या सासूरे पाय धुवासाठी. हिचा तिळवा करायचा ते तिचं हिचं ते चांदीचं सामान, ते हलव्याचे दागिने. हा घरीच करतात पोरीसोरी, पण आता आपल्याला येत नाही आणि आपल्या घरी कोणी करणार नाही म्हणून मग इकतच घेऊ. मग ती भेटते ना इकत. ते हलव्याचे दागिने घेऊ, जवायले कपडे. बाबा लय मोठं सामान आहे. मग चाल मग चाल ये ना, आज जे झालं ते आज घेऊन येतं सकाळी डबल जाऊ. हा कसं तुम्ही परत दिवशी चालल्या ना? मग परत दिवस चालला तर मला घरी करायला लागत नाही का? ती कुठ करणं, तिचे लाडू करणं. काय नाही करायला लागत. त्या बाया येटायतल्या बाया बोलायन तिची सासू तर त्याला आपल्या घरचं फरायचं. उलशाक चिवडा भासतो म्हटलं, चिवडान लगे तियाचा लाडू एक एक असं आपल्या घरचं फरायचं दिल्या जाते. मग काय का थोडं असते का? पुरीच्या घरी जाणं म्हणजे का तोंडाची गोड दिसली का तुम्हाला? काही घरी नको करत बसू, सगळं इकत भेटते. चल मग झोरे घे, 2 मोठे झोरे घे, सगळं इकत भेटते. काय घरी करत बसतो एकटी कुठं ना करत. हो लयच हुशारा. घरी पाहिलं तर पोत्यानं ती आहे, तर इकडची तियाचे लाडू घेऊ का मी? काही घरीच आहेत माहिती साजरी एवढे गावरान तीळ आपल्या घरी, ते इकडचं घ्या. मग आता कुठे करत बसतो? हा पहिले कोण नाही म्हटलं मग ये म्हणून पहिले येते ना माई बहीण, पण तिच्या घरची सोय नाही लावेन का ती काही का आपल्या शिट्टीवरच पैसे जाईन ना. आता ती येते संध्याकाळची आज, म्हणजे उद्या मग मला काही करू सुरू लागते, परत दिवशी मग जा लागेल. तर ती एक दिवस मोडतेच, तिचे 2-4 दिवस मोडतात ना. मग तिच्या घरची बी तिला भाकर तुकड्याची सोय नाही लावा लागत काय? येते ती आज संध्याकाळी येते. बरं चल मग आपण जाऊन घेऊन येते सामान सारं. नाही तर मग दोघी बिन जाता कसं काय? दोघी बिन जसं दोघी बिन जा. नाही माय बाई, हे चांदीचं सामान तुम्ही मला घेऊन द्या सारं. हे लय महागाच होते का स्वस्त होते काय? हा आणि राहिलं तर कपडे लत्ते करी जाऊ आम्ही दोघी बहिणी सकाळ आणू. आज जर घेणं नाही झालं तर नाही तर आजच घेऊन येऊ. पण डबल जायची गरज नाही. मग चला मग बरं मा झालं सारं, काही नाही राहिलं. तुम्हाला पाहिजे का काही चहा म्या करू का एकदा? काही नाही कर लागत आता तर जेवलो, चहा नाही कर लागत. चल मग चल लाव मग कुलपू. चल मी कोठ्यातून येतो एकदा. हा या थांबू नका ती सारखे ते घरी या. मग भरभरा जाऊन भरभरा येऊ. उशीरच लागते म्हटलं, बारको चिरको लय सामान नाही म्हणलं. तू कुलपत लाव, येतं खरी दारात मध्ये येतो ना मी. ते घोड्याच्या पुढे टाकून येतो. कुठं आज दिले नाही ना चालायला, बैल नेत नेले कुठं टाकून देतो त्याच्या पुढे. ते ताट तो लय मागून राहिलं 8,000चं. हा एवढं ताट घ्या लागते का? मग काय तर काही बोलता का? मग लहान घेऊ त्याच्यात एका परी, पण घ्या तर लागतेच. नाही चांदीचं ताट पाहिजेच नाही. वाटीन लागे एक चमचा. मग लहान पाय ना एवढं मोठं घेतलं, त्या ज्याचं ताट आहे 8,000चं ताट होऊन राहिलं. हो चालते ना. लहान पाहू ना त्याच्यात वजनाले जरसं कमी असलं तर चालते. आता कसं आता घेतलं तर पुरीच्याच घरी राहते का लोकायला देऊन राहिलो? अहो पण मग काही बजेट. हा ती वाटी घेतो म्हणतो, चमची घेतो, ती काय ते कुकाची डाबली घेतो. चांदी कसं असते काय? असू द्या तुमचा चिकटपणा कुठे नका काढत जाऊन. मापुरीच्या घरी न्याय लागते. साबण समजा कसं पद्धतशीर नाही तुम्ही. सकाळी मापुरीला कोणी म्हणलं नाही पाहिजे. तुम्हाला काय आहे तुमचं हमेशा काही पाहिलं तर चकचकच असते पैशाची. काही तुमच्याजवळ पैसा असते व काही सांगू नका मला. हे साबण पद्धतशीर सामान घेऊन पाहिजे म्हटलं. हा घे, फक्त लाईन पाहिजे त्यातलं. एवढं मोठं नको पाहू. तू तर सकाळी कोपरच घेशील. धाम कपर घेते कपर काही लावतात निरा. लाईन पाहिजे त्यातलं. पण पाहिजे चांदीचं ताट, एक वाटी पाहिजे साजरी, एक चमचा पाहिजे, 3 करंडे पाहिजेत कुकाचे आणि रसमिले लागे जोडवे. आता रसमिले जोडवे घेतले तर मोहिनीले पाहिजेतच. मग रसमिले नाही मोहिनीले नाही साजरं लागते का? नाही ते दोघीला सारखंच घे का बरे. मोहिनीला जे घेतं तेच रसमिले घे, रसमिले सारखंच मोहिनीला घे. दोघीत नको हे करू. साजरं नाही वाटत, ते चांगलं नाही वाटी. एकमेकीचं दिसते मग. नाही ते दोघीला सारखंच घे का बरी. तेच म्हणतो मग सस्त्यात होते काय? कुठे तुमचा चिकटपणा करत नका जात. जती खर्च करायला लागते तर ती करावंच लागते. बर कर बा घे. मग तू अजून ते तांब्याचं काय ते काही घेतो म्हणतो म्हणून म्हटलं. मग का दरवर्षी द्यायला लागते काय? एकच वर्ष, पहिल्याच वर्षी असते सगळं. पुढच्या वर्षी थोडी द्यायला जा लागते पाय धुवायले. एकच वर्ष करा लागते साजरं करा मन भरून. पोरीला कोणी म्हणत नाही काही. वचक राहते पोरीचं नाकवर राहते की मामाने समजा आणलं बा. करा भाऊ त्याचाच भाव करा तुम्ही. मोजा ते केवढ्याचं होते सांगा. अहो लाईन पाहतो म्हणतो ना वा. नाही तेच बरोबर आहे. काय बा घे लाईन. तुम्ही मुकी राहा बरं. करा ते लवकर बिल करा. अजून ते पुढचं सामान घ्या लागते. बारको चिरको लय लागते राहते म्हटलं. हो करतो बा. हा भाऊ हा करा याच करा. हो ते वाटी ते लाईनीवाली. नाही ते
काढली होती तेच भाऊ. हा तेच वाटी. हो हो साजरी लागते. काही निच्या घरी नाही लागते म्हटलं. काय 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 उलसक नाही का काय बुजगावनं साजरं लागते काय मा पोरीच्या घरी. हो बरं आता ते काय सांगा लागते ते